नमस्कार. सासू सासू सून सून किचनमध्ये मी आशा. मी छाया आपले स्वागत करीत आहोत. आज आपण बनवतोय चणा डाळ आणि कोबीची भाजी. हा स्वच्छ धुतलाय कोबी, मीठ पाणी टाकून चिरला आणि स्वच्छ धुवून घेतलाय मिठाचं पाणी करून. आणि ही चणाची डाळ भिजवून घेतलेली आहे तासभर. 1 तास झाला असेल हो, ना? झाला. 1 तासभर अशी तिला भिजवून स्वच्छ धुवून घेतली 4-5 वेळा. आणि हा कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि हे वाटून करणार आहोत. ही आपल्या चवीनुसार मिरची, हे आलं, हा लसूण आणि हे सुकं खोबरं आणि ही भरपूर कोथिंबीर. तर आता आपण पहिले वाटण करून घेऊया. हां, आता हे हिरव्या मिरचीचं हे असं आपण वाटण करून घेऊया. तेल पण आपलं तापायला ठेवले. फोडणी पर्यंत आपण लगेच वाटण फोडणी पण टाकून दे. एकीकडं फोडणी होईपर्यंत एकीकडं वाटण घेऊन द्या. हे वाटण तयार आहे. बिना पाण्याचंच वाटायचं आहे ते. हो, त्याच्यात पाणी अजिबात आणि भाजीतही आपल्याला पाण्याचा अंश टाकायचा नाही. बिना पाण्याची वापरून भाजी करायची. चला आता फोडणी देऊन घेऊयात. आपलं तेल टाकलंय. हां, छान टाकलंय. हा कांदा. फ्राय करून घेऊ कांदा. आता कांदा होतोय त्यातच आपण हिंग टाकूया. तेलात टाकलं तर करपतो म्हणून आपण तेलात नाही टाकत. आता हे छान लालसर आपण फ्राय करून घेऊयात. बघा कांदा किती छान मस्त फ्राय झालाय. आता आपण आता टाकतो टोमॅटो थोडा. आता सगळं एका मागे हे टाकून द्यायचं वाटण. थोडी हळद, थोडी धना जिरा पावडर, डाळ. आपण हे सगळं साहित्य टाकतो तोपर्यंत आपला टोमॅटो खाली मस्त फ्राय होतो. फ्राय करा. हे एक तास सगळं आपण फ्राय करायचं. हो द्यायचं. 2 मिनिट. हां, 2 मिनिट झाकण ठेवायचं. 2 मिनिट झाले. आपण झाकण काढून घेऊया. तेल सुटले बघा. हां, आणि कलर पण किती छान वाटतो. आणि भाजी खायला पण छान होते. करून बघा. वेगळ्या पद्धतीची थोडी कोबीला खाणारे खाते. हो, आपण मिक्सरमधलं मसाल्याचं पाणी आहे ते. आता आपलं हे सगळं झालेलं आहे तर आपण कोबी टाकून घेणार आहोत. आणि कोबीच्या भाजीमध्ये मीठ टाकताना थोडं बेटाचं टाकायचं. त्याला खाली बसणार आहे ना, नंतरच टाकणार आहोत आपण. वाफ आली ना त्याची खाली पण बस लहानपणावरच टाकणार. आणि कोबीमध्ये पण मिठाचं प्रमाण असतं. हो हो बरोबर. चांगली तिखट.
आता ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. लसूण मिडियम गॅस करायचा 10-15 मिनिटं तिला वाफेवरच शिजवायचं. तर आपण झाकण ठेवून देऊ. हां आपल्याला वाफेवर भाजी करायची आणि ती भाजी खाली लागायला नको म्हणून आपण ताटावर थोडं पाणी ठेवतोय. अजून थोडंसं टाकायचं. 2-3 मिनिटांनी त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता ती मंद गॅस टाकून, गॅस पण लो ठेवला एकदम आणि याच्यावर पण पाणी ठेवलं आणि बिना पाण्याची ती भाजी आता बनवायची. म्हणून कमीत कमी 10 ते 12 मिनटं तरी तिला द्यायची. ओके. हां झाल्यावर आपण दाखवूया. बघा आता आपण झाकण काढून घेतलंय, हलवलंय. आता थोडं चवीनुसार आपण मीठ टाकूया. अजून किती वेळ आपण भाजी अशीच ठेवणार आहोत वाफेवर? अजून आहे वेळ तिला. आपली भाजी थोडीफार खाली बसले तर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. अजून तिला द्यायची लागेल. चांगली झाली पाहिजे ना. पाणी थोडं पाण्यासाठी तो झाकण ठेवायचं. आता आपली भाजी मस्त झालेली आहे, तयार. आपण टाकूयात वरून थोडी कोथिंबीर. चमचमीत स्वादिष्ट खमंग अशी ही कोबीची आणि भाजी. 1 नंबर झाले. मी टेस्ट केली, खूप छान झाले. जे लोक कोबीची भाजी खात नाही ते अगदी आवडीने खातील ही भाजी. चला आपली तयार भाजी आपण आता मस्त सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि अतिशय चविष्ट ही भाजी झालेली आहे. कारण आपण जे वाटण केलेलं आहे अगदी वेगळ्या पद्धतीने ही आपण भाजी केलेली आहे. खूप छान होते, खूप चविष्ट होते. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमची ही पद्धत कशी वाटली आहे ते. चला तर मंडळी, आता ही छानवाली भाजी आम्ही मस्तपैकी फस्त करू. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चना डाळ कोबीची भाजी कशी झाली ही नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि आम्हालाही सांगा. ओके. चला बाय बाय. धन्यवाद.